नमस्कार मित्रांनो, मी सुचंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न बघायचा आहे। आपल्या आत्मनिर्भर सिरीजमधील हा तिसरा प्रश्न आहे। लक्षात घ्या, इंटरनॅशनल रिलेशन GS2 मधला IR याचे प्रश्न सध्या आपण पाहत आहोत। प्रश्न जे आहेत ते आन्सर रायटिंगसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत। नेमकं आन्सर रायटिंग कशी करायची आपल्याला या प्रश्नाच्या आणि उत्तराच्या माध्यमातून इथे कळणार आहे। लक्षात घ्या, वी अकॅडमीचा हा तिसरा प्रश्न आहे आजचा। या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत, महत्त्वाचा खूप चांगला प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत क्लीन एनर्जी। ओके, काय म्हटलेलं आहे? क्लीन एनर्जी, स्वच्छ ऊर्जा इज अ ऑर्डर ऑफ द डे म्हटलेलं आहे। भारताने विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती हवामान बदलाच्या संदर्भामध्ये धोरणामध्ये काय बदल केलेले आहेत याचे भूराजकीय दृष्टिकोनातून विश्लेषण आपल्याला करायचं आहे। म्हणजे भारताने जागतिकरित्या किंवा आपण म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती हवामान बदलाच्या दृष्टीने किंवा धोरणांमध्ये काय बदल केलेले आहेत, भारताचे नेमके बदल काय आहेत हे आपल्याला इथे काय करायचं आहे, उत्तरामध्ये लिहायचं आहे। ओके, हे आपल्याला प्रश्न कळाले पाहिजे। क्लीन एनर्जी द ऑर्डर ऑफ द डे म्हणजे ह्या फ्रेजच्या अनुषंगाने आपल्याला इथे आन्सरमध्ये ह्या गोष्टी मांडायच्या आहेत। लक्षात घ्या, आता इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात कशी करणार आहोत आपण। सुरुवातीमध्ये इंट्रोमध्ये आपण असं लिहिणार आहोत की क्लीन एनर्जी इज अ ऑर्डर ऑफ द डे आहे। इथून चालू करायची। आजच्या काळामध्ये ही घोषणा केवळ पर्यावरणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती राजकीय असेल, आर्थिक आणि भूराजकीय म्हणजे आपण क्लीन एनर्जीचा संबंध आहे ते प्रत्येक फॅक्टरमध्ये इथं जोडत चाललेलो आहोत। ओके, भूराजकीय धोरणांचा अनिवार्य भाग आहे झालेली आहे। भारताने या संकल्पनेचा स्वीकार करून, भारताने क्लीन एनर्जी इज अ ऑर्डर ऑफ द डे ह्या संकल्पनेचा स्वीकार करून हवामान बदलाच्या आंतरराष्ट्रीय संवादामध्ये आपले स्थान बळकट केलेले आपल्याला दिसते। आपण बघू शकतो की हवामान दृष्ट्या जागतिक ज्या घडामोडी होतात त्याच्यामध्ये भारताचं स्थान सुद्धा तिथे बळकट झालेलं आहे। भारताला सुद्धा, भारताचे ओपिनियन सुद्धा तिथे विचारात घेतले जातात। आता हे आपण इंट्रोमध्ये या पद्धतीचं इंट्रोडक्शन देऊ शकतो, म्हणजे फक्त एकच आयाम नाही तर त्याला एक मल्टिपल डायमेन्शन देण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो। याच्यानंतर आपण जे आपलं मेन बॉडी आहे, मेन बॉडी कशा पद्धतीने चालू करू शकतो लक्षात घ्या। मुख्य गाभ्यामध्ये आपल्या उत्तराच्या भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदलते धोरण हे आपण मांडू शकतो। आता जर काही वर्षामध्ये तुम्ही बघितलं तर भारताचे जे हवामान बदल असेल किंवा क्लीन एनर्जी याच्या संदर्भामध्ये खूप धोरण बदललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती असायला हवं की भारताने जे आहे काही टार्गेट ठेवलेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय टार्गेट जे आहेत, आंतरराष्ट्रीय लक्ष्याशी सुसंगत असे टार्गेट स्वतः निर्माण केलेले आहेत किंवा त्या टार्गेट अचीव्ह करण्याच्या दृष्टीने भारताचे प्रयत्न चालू आहेत। तर आपण हे टप्प्याटप्प्याने बघूयात नेमकं आपल्या मेन बॉडीमध्ये काय पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आहे पॅरिस करार, पॅरिस ॲग्रीमेंट, ज्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी होतात COP। ओके, COP जे कॉन्फरन्स ऑफ पार्टी होतात याच्यामध्ये पॅरिस ॲग्रीमेंट 2015 साली जिथे COP21 पॅरिस इथे झालेली होती, 21वी COP पॅरिस इथे झालेली होती। या पॅरिस 2015 पॅरिस ॲग्रीमेंट इथं आणलं गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक देशाला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, त्याला NDC असं म्हटलं जातं। हे NDC प्रत्येक देशाला, म्हणजे प्रत्येक देश काय ठरवणार की स्वतःचे ध्येय जे आहेत पर्यावरणाप्रती CO2 कमी करण्याविषयी ते स्वतः ठरवणार। या अगोदर काय होतं तर हे ध्येय प्रत्येक देशाला इथे टार्गेट दिलं जात होतं या COP अंतर्गत आणि ते अचीव्ह करण्यासाठी सांगितलं होतं। मग हे कळालेलं आहे 2015 साली की हे टार्गेट काय अचीव्ह होत नाही। त्या अनुषंगाने मग 2015ला नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक देशाने स्वतःचे टार्गेट डिटरमाइन करायचे आणि ते अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। मग आता ज्या COP झाल्यात, आता जस्ट आपण बघितलेलं की 2025 मध्ये 30वी COP झाली। ओके, मग याच्यामध्ये हेच सांगितलेलं गेलं की NDC जे आहे त्याला अचीव्ह करण्यासाठी कुठल्या पुढे स्टेप्स घेतले गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती। आता ग्लासगो COP26 जी झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पंतप्रधान मोदींनी जे आहे ते पंचामृत सूत्र तिथे सांगितलं होतं। त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं इंडियाचं काही टार्गेट ठरवले, जसं की 2070 पर्यंत आपल्याला, मी नेहमी सांगत असतो काय करायचंय, कार्बन इमिशन 0 करायचंय। ओके, आता जर काही टार्गेट म्हणजे ह्या पॅरिस आपण म्हणू शकतो की ॲग्रीमेंट अंतर्गत काही टार्गेट 2030 पर्यंत सुद्धा भारताला दिले गेलेले होते आणि हे टार्गेट जे आहेत भारताने 2023-24 पर्यंतच हे टार्गेट पूर्ण केलेले आहेत। हे सुद्धा तुम्ही आन्सरमध्ये इथे मांडू शकता। म्हणजे ह्या दृष्टीने भारताची अचिव्हमेंट जी आहे ते चालू झालेली आहे।
ओके, आपले 2070 पर्यंत 0 कार्बन इमिशन करायचं. कसं, कार्बन जे आहे ते 0 करायचं आहे. ओके, याच्यासोबतच 2030 पर्यंत 500 गीगावॅट नॉन फॉसिल इंधन क्षमता, म्हणजे जी रिन्युएबल एनर्जी आहे ती 500 गीगावॅट पर्यंत आपल्याला नॉन फॉसिल इंधन क्षमता वाढवायची आहे. कधी, 2030चं टार्गेट आहे. याच्यासोबतच आंतरराष्ट्रीय गटामध्ये सुद्धा भारत सहभाग आहे. आपण बघू शकतो की भारताच्या पुढाकारानेच इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये भारताचा सुद्धा एक महत्त्वाचा इथं वाटा आहे. फ्रान्ससोबत संयुक्त नेतृत्व या जगाचं इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये भारत आपल्याला करताना दिसतो. याच्यासोबतच आपण बघू शकतो लीड इट हा लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन, म्हणजे स्वीडनसोबत भारताने हा करार केलेला लीड इटचा. ओके, यांच्यासोबत सहकार्य केलेलं आहे. याच्यासोबतच कोअलिशन फॉर डिझास्टर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर CDRI असं म्हटलं जातं. हे सुद्धा हवामान बदलाशी लढणारी एक पायाभूत रचना आहे आणि भारताचा सुद्धा याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग आहे. लक्षात आले, नेमकं आपल्याला उत्तरामध्ये हे जो कंटेंट आहे वेगवेगळा, हा उत्तरामध्ये इथे दिसला पाहिजे आणि असाच जर कंटेंट दिसला तरच एक्झामिनर आपल्याला मार्क्स देईल. या अनुषंगाने आपण पुढे सुद्धा इथे लिहू शकणार आहोत की भूराजकीय फायदे काय आहेत आता. ओके, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रामध्ये जे तंत्रज्ञान आहे स्वच्छ ऊर्जाचं, त्याच्यामध्ये भारताचं आपण बघू शकतो की नेतृत्वाचा, भारत आपण बघितलं इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेल. ओके, COP मध्ये सुद्धा भारताची भूमिका आता इथं प्रामुख्याने इथे भारताच्या भूमिकेकडे सुद्धा इथे लक्ष दिलं जातं. ओके, याच्यामध्ये सुद्धा ग्लोबल म्हणजे ह्या भूराजकीय फायदे सुद्धा आपण बघू शकतो की भारताचा लिडरशिपचा दर्जा आपल्याला वाढताना दिसतो. जागतिक मंचावरती भारताची जी सॉफ्ट डिप्लोमसी पॉवर आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. यासोबतच विकसनशील डेव्हलपिंग राष्ट्रांच्यासाठी जे हितासाठी एनर्जी जस्टिस आणि क्लायमेट इक्विलिटीची भूमिका भारत नेहमी घेताना दिसतो. आपण पाहिलेलं आहे की अमेरिकेने ज्या UNFCCC ज्या COP होतात, ओके, जी अर्थ समिट झाली होती त्याच्यामध्ये UNFCCC ॲग्रीमेंट केलं गेलेलं होतं आणि युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ह्यामधून अमेरिकेने माघार घेतली होती. कारण एकच होतं, कारण जे विकसित देश आहेत त्यांचं असं वाटतं की हे जे कार्बन इमिशन आहे ते टार्गेट सर्व देशांना एक समानच द्यावं. परंतु भारतासारख्या देशांचं असं म्हणणं आहे की नाही, कारण हे विकसित झालेले आहेत, हे संपूर्ण या प्रोसेसमधून गेलेले आहेत. पण भारतासारख्या देशाने तिथे आणखी 50% वरपर्यंत संपूर्ण जे इंधन जे आहे ते फॉसिल फ्युएल मार्फत येतं. मग अशा देशांना तुम्ही जर एक सेम जर टार्गेट तिथं देत असाल, ओके, तर हे अन्यायकारक आहे. भारत हा आवाज प्रामुख्याने उठवतो. ग्लोबल साऊथ जे आहे त्याचा सुद्धा एक आवाज म्हणून भारत ह्या जागतिक मंचावरती आपल्याला कार्य करताना दिसतो. यासोबतच प्रमुख मर्यादा सुद्धा इथे आहेत. फॉसिल इंधनावरती आघात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबित व भारतासारख्या देशांचं, विकसनशील देशांचं दिसतं. आफ्रिकेमध्ये बघायला गेलं तर आफ्रिकेमध्ये आत्ता काही देशांनी या फॉसिल फ्युएलवरती विकास जो आहे तो चालू केलेला दिसतोय. ओके, हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी निधी व तंत्रज्ञानाची कमतरता आपल्याला मुख्यत्वे दिसते. या COP मध्ये सुद्धा आपण जी आता COP 30 झालेली आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30वी झालेली आहे, या 30व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये सुद्धा निधीची कमतरता दिसते. वेगवेगळे प्लॅन सांगितले गेलेले आहेत परंतु निधी जी ब्राझीलमध्ये झालेली होती, ओके, निधीची कमतरता आहे. याच्यासोबतच बेलेम या शहरामध्ये COP 30 झालेली होती. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा त्याचा कोट किंवा तो रेफरन्स इथे लिहू शकता. ओके, वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे हवामान धोरणामध्ये अंमलबजावणीतील अडथळे सुद्धा इथे येताना आपल्याला दिसतात. या पद्धतीचं तुम्ही जे आन्सर आहे ते इथं मांडू शकता. ओके, मी या व्यतिरिक्त काही कंटेंट सांगितलेले आहेत, काही पॉईंट ते सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता. आता यासोबतच निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहाल, आन्सर कसं संपवाल. लक्षात घ्या, भारताने काय आहे तर हवामान बदलाच्या जागतिक चर्चेमध्ये स्वच्छ ऊर्जा धोरणाच्या माध्यमातून नेतृत्वाची भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. एक भारत एक ग्लोबल साऊथचा एक आवाज म्हणून सुद्धा पुढे येत आहे. ग्लोबल साऊथचे राष्ट्र आहेत, विकसनशील देश आहेत, त्यांची एक भूमिका भारताने इथे चालू केलेली आहे. अशा पद्धतीने तो तुम्ही सेंटेन्स लिहू शकता. मात्र हे नेतृत्व स्थिर, प्रभावी आणि सर्वसमावेशक होण्यासाठी आर्थिक गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सामाजिक समन्वय आवश्यक आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही इथे काय करू शकता, कन्क्लुजन जे आहे ह्या आन्सरचं इथे मांडू शकता. लक्षात आले किती छान पद्धतीने आपण हे आन्सर इथे बघितलेलं आहे. आणि परीक्षेमध्ये नक्कीच असं आन्सर लिहिल्याच्या नंतर कंटेंट प्लस त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन, भारत कुठे आहे सध्या जागतिक ह्या आपण म्हणू शकतो की क्लीन एनर्जीच्या निमित्ताने, ते आपण इथे अधोरेखित केलेलं आहे.
ओके, म्हणजे क्लीन एनर्जी इज अ ऑर्डर ऑफ द डे हा जो सेंटेन्स आहे, आपण इथे याला जस्टिस देण्याचा ह्या आन्सरमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि भारताचा सुद्धा स्टँड इथे व्यवस्थितरित्या आपण मेन्शन केलेला आहे. राईट. या पद्धतीने आपण हे आजचं क्वेश्चन तिसऱ्याचं आन्सर इथे एंड करूयात. आपण निष्कर्षाने केलेलं आहे. वी अकॅडमी ॲप्लिकेशन आणखीन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये इथिक्सचाच तुम्हाला संपूर्ण कोर्स आहे तो अवेलेबल आहे. त्याच्याप्रमाणे GS2 संपूर्ण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, ही आन्सर रायटिंग सिरीज तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी UPSC असेल, राज्यसेवा MPSC असेल, यासाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण मराठीमध्ये घेत आहोत. नक्कीच या सिरीजला फॉलो करा. वी अकॅडमी यूट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.